दत्त शिखर संस्थानचे 30वे महंत परमपूज्य कैलासवासी मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन। जगप्रसिद्ध श्री दत्त शिखर संस्थान माहूरगड येथील 30वे महंत परमपूज्य कैलासवासी मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती महाराज यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। ते 95 वर्षांच्या होते। 4 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी सुमारे 5 वाजता त्यांनी इहलोक सोडला। त्यांच्या निधनाने दत्तभक्तीच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून लाखो भाविक शोकसागरात बुडाले आहेत। अंत्यसंस्कार। शोकाकुल वातावरणात लाखो भक्तांचा अश्रुपूर्ण निरोप। 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता दत्त शिखर परिसरात त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी दत्त शिखर गडावर प्रचंड जनसागर उसळला होता। भक्तांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला। अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। संपूर्ण परिसर शोकाकुल झाला होता। निधनानंतर परंपरेनुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे परमपूज्य योगी श्याम भारती महाराज यांची 31वे महंत म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यानंतरच दिवंगत महंतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। जीवन परिचय। 5व्या वर्षापासून दत्तसेवा। परमपूज्य मधुसूदन भारती महाराजांचा जन्म अहिल्यानगर येथे झाला। वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांना दत्त शिखर संस्थान येथे आणून सोडण्यात आले। हिवरा तालुका महागाव येथील शाळेत 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर दीक्षा घेण्यात आली। 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ दत्तप्रभूंच्या सेवेत स्वतःला समर्पित केले। 1978 साली रथसप्तमीच्या पावन मुहूर्तावर गुरु अच्युत भारती महाराज यांचे वारस म्हणून त्यांची 30वे महंत म्हणून नियुक्ती झाली। तब्बल 48 वर्ष त्यांनी या गादीची जबाबदारी निष्ठेने सांभाळली। दत्तभक्तीचा प्रसार, धर्मसंवर्धन, भक्तांची सेवा आणि माहूरगडाच्या परंपरेचे जतन यासाठी त्यांनी आयुष्यभर अखंड कार्य केले। त्यांचा साधेपणा, आध्यात्मिक चिंतन आणि अथांग भक्तिभाव यासाठी ते ओळखले जायचे। माहूर शहराने दिली श्रद्धांजली संपूर्ण बंद। महंत महाराजांच्या निधनाच्या सन्मानार्थ 5 एप्रिल रोजी माहूर शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले। माहूरकरांनी आपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून दिवंगत महंतांना मालक श्रद्धांजली वाहिली। माहूरवासियांनी गडावर आलेल्या भाविकांसाठी दत्तनगर टी पॉइंट येथे महाप्रसादाची व्यवस्था केली होती। माहूर आगारातर्फे भाविकांना दत्त शिखर गडावर जाण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। तहसीलदार अभिजित जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे अंत्यसंस्कार शांततेत पार पडले। दत्त भक्तांच्या हृदयात सदैव अमर। महंत मधुसूदन भारती महाराज यांनी आपल्या 48 वर्षांच्या कार्यकाळात दत्त शिखर संस्थानची आध्यात्मिक परंपरा अधिक मजबूत केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य भक्तांना दत्तभक्तीचा मार्ग मिळाला। त्यांच्या जाण्याने केवळ संस्थानच नव्हे तर संपूर्ण दत्तभक्त परिवाराची मोठी हानी झाली आहे। दत्तप्रभू मालकांना चिरशांती लाभो। भाविक आणि अनुयायी त्यांच्या आठवणींमध्ये सदैव त्यांना जिवंत ठेवतील। अधिक अपडेटसाठी जिहार महाराष्ट्राला सबस्क्राईब करा।